गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज चालू आहे गाडीचे ब्रेक पॅड्स चेंज करायला. ॲक्च्युली गाडी पण साधारणतः 49,743 किलोमीटर चालली आहे. सर्व्हिसिंग अजून 1-2 हजार किलोमीटर करूया. ब्रेक पॅड्स खूप महत्त्वाचे आहेत. सो सर्व्हिस सेंटरला बघू. ब्रेक पॅड्स अजून काही काम निघालं तेही करून घेऊ. बिकॉज या महिन्यात थोडं बाहेर फिरणं जास्त आहे. बघूया. साधारणतः पोचलोय शोरूमला, सर्व्हिस सेंटरला. दादा बोलले गाडीला चावी लावून ना म्हणे. बघू अजून किती वेळ लागतो. फक्त ब्रेक पॅड चेंज करायचे आहेत. एवढा रश पण नाही. गाडी लावून दिली कामावर. बघू आता. दादा बोलले की काढून बघू. जर गरज असेल तर चेंज करू, नाहीतर बघूया. डिस्क चांगलीत म्हणे. फक्त ब्रेक पॅड टाकायचे इथले. कॅलिबर गरम असतो. कॅलिबर पण ओके. अंडर बॉडी परफेक्ट आहे. ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा टच होते अंडर बॉडी. सो त्याच्यामुळे चेक केलेली बरी. हे न्यू ब्रेक पॅड आहेत. आता जुने ब्रेक पॅड काढून नवीन ब्रेक पॅड लावायची. भरपूर घासले गेले होते. साधारणतः हे जुने आहेत आणि हे नवे आहेत. कंपॅरिझन बघा. प्रचंड घासले गेलेत ना. ही ग्रिपच चालली गेली डिझाईन. हे नवे आणि हे जुने भयानक घासले गेले. अजून 500,000 किलोमीटर चालले असते, पण ते उगाच रिस्क नको, तो चेंज करून घेतले. या साईडचे पण चेंज करून म्हणजे काढले त्यांनी. खराब होऊन गेला ना. जास्त घास लागला होता. सर्व्हिसिंग टाईम टू टाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी पार्ट्सची काळजी टाईम टू टाईम घेतली ना, गाडीची लाईफही वाढते. सो वेळेवर सर्व्हिसिंग, वेळेवर सगळ्या गोष्टी. तेल पाणी करायचं गाडीला. डिस्क ते दादा बोले डिस्क बरोबर आहे म्हणे. डिस्कला काही प्रॉब्लेम नाही. पॅक झाले ते. पॅक झाले ना. ओके ओके ओके. ब्रेक पॅड लावले गेलेत.
असा टाईट वेट होऊन गेला, ग्रीसिंग वगैरे सर्व झालं आहे. आता साधारणतः नवीन ब्रेक पॅड अजून 15-20 मिनिट्स लागतील दादा म्हणे. टाईट केलं एकदम दादांनी, जोरदार. मस्तपैकी गाडीचं काम झालं आहे. आता निघालो आहे घरी. साधारणतः 5:30 झालेत. ओव्हरऑल ब्रेक पॅड्स वगैरे सर्व चेंज झालं. थोडंसं 2-3 गोष्टी मायनर गोष्टी त्याही त्यांनी रिसॉल्व करून दिल्या शोरूमवाल्यांनी. बघू आता